मित्रांनो, 5 जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरण दिन साजरा करायचा म्हणजे पर्यावरणात राहून काम करायचं का पर्यावरणाबाबत पंचतारांकित एअर कंडिशन हॉलमध्ये बसून गप्पा मारायच्या, अल्पोपहार करायचा आणि चहापाणी करून घरी निघून जायचं. पर्यावरणासाठी काम करणं हे आपला श्वास सुरू आहे ते श्वास थांबेपर्यंत 365 गुणिले 24 तास असं आपण पर्यावरणासाठी कटिबद्ध राहायला हवं. पर्यावरणासाठी काम करायचं म्हणजे जाऊन वृक्षारोपणच करायचं असं नाही. पर्यावरणासाठी काम करायचं याच्यासाठी प्रदूषण होणार नाही, वाहनांचा वापर मर्यादित असेल, जमिनींची धूप रोखण्यासाठी आपण काम करू, जमिनीत पाणी मुरवण्यासाठी भूजल पातळी वाढण्यासाठी आपण काम करू, प्लास्टिकचा कचरा हा निर्माण होणार नाही यासाठी लक्ष देऊ, शून्य वेस्ट किंवा शून्य काडी कचरा केर कचरा हे धोरण राबवू, शून्य दूषित पाणी हे धोरण आपण राबवू. अशा पद्धतीने काम करावं लागतं. पर्यावरण कुठल्याही प्रकारच्या आभाराची अपेक्षा न करता आपल्याला सातत्याने देत आलेलं आहे. मग ते पिकं असतील, धनधान्य असेल, फळफळावळ असेल, फुले असतील, त्याच्यानंतर झाडे असतील, बागा असतील, वनस्पती असेल, ऑक्सिजन असेल ज्याला आपण प्राणवायू म्हणतो, औषधी वनस्पती असतील, हे सगळं आपल्याला पर्यावरण सातत्याने देतं आहे. पर्यावरण अधिक पंचमहाभूतं ह्याच्यामुळंच मानवी अस्तित्व टिकून आहे. दुर्दैवाने आपण प्रगती करण्याच्या, आधुनिक होण्याच्या नादात या सगळ्या मूलभूत गोष्टींना विसरत चाललो आहोत किंवा कानामागं टाकत चाललो आहोत. त्यामुळे आपल्याला आपली दुचाकी अथवा चारचाकी पार्क करायला झाड शोधावं लागतं आणि आपण त्याच्यानंतर झाडं लावा असा संदेश देत गावोगावी हिंडत असतो. हे मोठं विरोधाभासाचं चित्र आहे. गाडी सावलीत लावायची आवश्यकता प्रत्येकालाच वाटते, पण त्यासाठी झाडं लावा, झाडं जगवा, झाडांची काळजी घ्या असं कुणालाही वाटत नाही. घराच्या गच्चीवर बाग फुलवायला सगळ्यांनाच आवडते, पण आजूबाजूच्या मोकळ्या जागेत झाडं लावणं, ती जगवणं, आजूबाजूच्या बागा असतील, आजूबाजूचं वातावरण असेल ते शुद्ध ठेवणं, चांगलं ठेवणं यासाठी कष्ट करायची कुणाचीही तयारी नसते. हे वास्तव आपल्याला वारंवार जाणवत असतं. त्यामुळे पर्यावरण दिनाच्या बाजार गप्पा या फोल आहेत असं मला वाटतं. आता याच्या उलट आदिवासी बांधव, वनवासी बांधव, गिरिजन बांधव, ग्रामीण भागातले शेतकरी, त्याच्यानंतर शेतीमध्ये राबणाऱ्या महिला या सगळ्या सातत्याने पर्यावरणासाठी काम करत आहेत. कारण शेती आणि पर्यावरण यांच्या मांडीवरच त्यांचा जन्म झाला आहे आणि त्यांच्या मांडीवरच ते अखेरचा श्वास घेणार आहेत. कारण त्यांच्या पिढ्यांनीसुद्धा तो तसाच घेतला आहे हे त्यांना ज्ञात आहे. म्हणून हेच पर्यावरणाचे खरे देवदूत आहेत, खरे रक्षक आहेत असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, आपण अभ्यास करत असताना आपल्या इथे काही आपण ठोकताळे बांधत असतो. जसं कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा आहे किंवा शोध घ्यायचा आहे तर 4W किंवा 5W आणि 1H वापरायचं आपल्याला सांगितलेलं असतं, प्रशिक्षण दिलेलं असतं. म्हणजे व्हॉट, व्हाय, व्हेन, वेअर आणि हाऊ अशा पद्धतीचं आपण शिक्षण घेतच पुढे आलेला असतो. परंतु पर्यावरणाचा जर विचार केला, पर्यावरणाने दिलेल्या अमाप संपत्तीचा विचार केला, पर्यावरण दोन्ही हातांनी जे भरभरून आपल्याला देत आहे त्याचा विचार केला तर आपण पर्यावरणासाठी किती माफक, किती दुर्लक्ष करण्याजोगे प्रयत्न करतो हे आपल्याला लक्षात येत नाही. आपल्याला हे कळत नाही की आपल्या शरीरातून प्राण पक्षी निघून गेल्यानंतर जे उरणार आहे त्याच्यातून फक्त रक्षा आणि अस्थि एवढंच उरणार आहे आणि ते सुद्धा पर्यावरणामध्येच विलीन करावं लागणार आहे. हे लक्षात घेऊन आपला श्वास चालू आहे तेव्हाच आणि ते चालू असेपर्यंत आपण पर्यावरणाचं काम करायला हवं. आता आपण पर्यावरणाचं काम का करायला हवं तर त्याचे सुद्धा 5 ते 6 F आणि 1W आहे. आता ते काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. पर्यावरण आपल्याला रानमेवा देतं,
फळं देतं, भाज्या देतं, कंदमुळं देतं, बिया देतं, सेंद्रिय बिया देतं, मध देतं, मोहाची फुलं देतं, औषधी वनस्पती देतं, हिरडा देतं, बिब्बा देतं. जेवढं जेवढं आवश्यक आहे खाण्यापिण्याच्या उपयोगी आहे ते सगळं पर्यावरण देतं. म्हणून पर्यावरण किंवा निसर्ग हा फूड देतो. हा आहे पहिला एफ, फूड, अन्न. दुसरा एफ काय आहे तर फ्युएल म्हणजे इंधन. पर्यावरण, जंगल, वन हे आपल्याला काय देतं? वाळलेली लाकडं देतं, त्याच्यानंतर वाळलेला पालापाचोळा देतं, गवत देतं, चुलीसाठी सरपण देतं. ह्या सगळ्यांवर ग्रामीण भागातील, आदिवासी भागातील लोकांचं जळणाचं काम भागतं. त्यांच्याकडे गॅस पोचलेला आहे का नाही, रॉकेल पोचलेलं आहे का नाही माहिती नाही, परंतु त्यांची उपजीविका चुलीच्या माध्यमातून, जंगलातून मिळणाऱ्या जळाऊ लाकडाच्या इंधनाच्या माध्यमातून चालू राहते आणि ते त्याच्यावर आपली मीठ भाकरी तयार करतात. म्हणजे जंगल त्यांना फूड देतं, फ्युएल देतं. तिसरा एफ काय आहे? तिसरा एफ आहे फर्निचर. आता फर्निचर म्हणजे आपला सोफा, आपल्या लाकडी खुर्च्या, आपलं पलंग, डबल बेड, सिंगल बेड, दिवाण असं काहीही नाही, किंवा झोपाळा असं काहीही नाही. त्यांच्यासाठी फर्निचर म्हणजे त्यांची झोपडी, त्यांचं छोटंसं घर, त्यांचा गोठा, त्यांची झाप, यासाठी जे लाकूड लागतं, ज्या फांद्या लागतात, जे वासे लागतात, जे दोरखंड लागतात, ते जंगलात मिळणाऱ्या लाकडापासून तयार केले जातात. आदिवासी बांधव, वनवासी बांधव, गिरिजन बांधव लाकडाचा उपयोग करून बाच तयार करतात, पलंग तयार करतात. तो त्यांच्या घरातील, तो त्यांच्या वन वन वास्तूची शोभा वाढवतो. त्यामुळे त्यांना आपल्या घरातील काही कामाच्या वस्तूंसाठी फर्निचर म्हणून या लाकडाचा उपयोग होतो. फूड झालं, फ्युएल झालं, फर्निचर झालं. आता तिसरं आहे फायबर. मित्रांनो, घाईपाताची वनस्पती तुम्ही पाहिली आहे का? घाईपाताचं पान काढून त्याचं एक एक बारीक बारीक असं धागा काढला तर त्याच्यातून मेथीची जुडी, पालकाची जुडी, शेपूची जुडी बांधली जाते. अशाच वनस्पतीपासून दोरखंड तयार करतात. मग बांबूचा, वेलीचा वाफ असेल किंवा पाक असेल, त्याच्यापासून वनस्पतीपासून मिळणारे धागे असतील, त्याच्यापासून दोरखंड विणले जातात. कासरा विणला जातो. तो कासरा गाईगुरांना बांधायला, शेतीमध्ये वापरायला, शेतीचं काम करताना वापरायचे जे विविध उपकरणं आहेत, साधनं आहे, तिथे आवळायला कामाला येतो. त्याच्याबरोबर शेतीतून मिळणारे जे वनस्पती आहेत, ज्या दोरीप्रमाणे काम करतात, त्या पाटी विणण्यासाठी, किंवा बांबूपासून जे पातळ अशा पट्ट्या काढल्या जातात, त्याच्यापासून टोपल्या विणल्या जातात, त्याच्यापासून चटई विणली जाते, कुडाची भिंत तयार केली जाते, पाखडायचं सूप तयार केलं जातं. हे सगळं फायबर रूपी प्राप्त होणारं जंगलाचं वैभव आहे, जंगलाची संपदा आहे, जी जंगलातील लोकांच्या कामाला येते. फूड झालं, फ्युएल झालं, फर्निचर झालं, फायबर झालं. आता आलं या फायबरसोबत धागेसुद्धा तयार केले जातात आणि ते धागे वस्त्र निर्मितीसाठी कामाला येतात. त्याचबरोबर मी सांगितलं की बांबूचा उपयोग चटई तयार करण्यासाठी, कारण त्याचं पातळ अशी स्ट्रीप पट्टी निघते, जी सूप तयार करण्यासाठी, मोठं डागलं तयार करण्यासाठी किंवा कणगी तयार करण्यासाठी उपयोगी येते. बांबूचा वापर हस्तकला यासाठी सुद्धा केला जातो. हे आपण विशेषत्वाने लक्षात घ्यायला हवं. आता बांबूचे आकाशकंदील दिवाळीत सगळीकडे पाहायला मिळतात. ते आपण विकत घेऊन आदिवासी बांधवांच्या कलेला प्रोत्साहन देऊन त्यांना पैसा निर्मितीसाठी मदत करायला हवी, असं मला वाटतं. फूड झालं, फ्युएल झालं, फर्निचर झालं, फायबर झालं. आता पुढचा एप म्हणजे फर्टिलायझर. मित्रांनो, गळालेली, कुजलेली पाने, पालापाचोळा, कुजणारे पदार्थ पाण्यासोबत मातीत मिसळतात आणि ही माती, हे पाणी खत म्हणून शेतकरी बांधव, गिरिजन बांधव, वनवासी बांधव त्यांची जी काही छोटी मोठी शेती आहे त्याच्यामध्ये वापरतात.
नैसर्गिक कोहन खत ह्यालाच म्हणतात. त्याचबरोबर जंगलामध्ये प्राण्यांची विष्ठा मातीत मिसळलेली असते. मग ते गाई गुरं जंगलात गेले असतील किंवा जंगली जे प्राणी आहेत विशेषतः शाकाहारी प्राणी त्यांची विष्ठासुद्धा मिसळते आणि ती उत्तम खत म्हणून वापरायला मिळते. त्यामुळे फूड, फ्युएल, फर्निचर, फायबर, फर्टिलायझर हे एफ झाले. आता पुढचा एफ आहे फॉडर. मित्रांनो, फॉडर म्हणजे चारा किंवा वैरण. शेतकरी बांधव, गिरिजन बांधव, वनवासी बांधव यांच्याकडे जी पाळीव जनावरं आहेत त्या पाळीव जनावरांना जंगलातून वर्षभर ओला चारा किंवा पावसाळ्यानंतरचं हिरवंगार गवत हे चारा म्हणून उपयोगी येतं. त्याच्यावर त्यांचं भरणपोषण होतं. आपल्या ज्या आदिवासी, गिरिजन, वनवासी बांधवांना दूध दुभतं मिळतं. गाई असेल, गुरं असेल, म्हैस असेल, शेळ्या असतील, मेंढ्या असतील, या सगळ्या त्याच्यावर जगतात. जंगलातला चारा वर्षभर मुबलक प्रमाणावर उपलब्ध असतो. तो ओला हिरवा चारा असेल किंवा वाळलेला चारा असेल, यावर त्या आदिवासी, वनवासी, गिरिजन बांधवांच्या पाळीव प्राण्यांचं भरणपोषण होतं. त्यांना शहरात जाऊन चारा विकत आणावा लागत नाही. म्हणजे फूड, फ्युएल, फर्निचर, फायबर, फर्टिलायझर आणि फॉडर हे झाले एफ. आता एक डब्ल्यू राहिला. आता तो डब्ल्यू काय आहे पर्यावरणातला? पर्यावरणातले 6 एफ मी तुम्हाला सांगितले. एक डब्ल्यू, पर्यावरण आपल्याला वॉटर अर्थात पाणी, अर्थात जल, अर्थात नीर देतं. हे पाणी सर्व सजीवांसाठी आवश्यक आहे. झाडं, वेली, तरू, शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी सगळ्यांसाठी पाणी आवश्यक आहे. पाणी है तो जीवन है. पाणी है तो अपना सबका अस्तित्व है. त्यामुळे जंगल हे पाणी जमिनीत मुरवतं. जंगलातली झाडे माती धरून ठेवतात, मातीची धूप होण्यापासून रोखतात. त्यामुळं वाहतं पाणी त्याचा वेग कमी होतो. त्याच्यानंतर ते थांबतं, ते जमिनीत मुरतं, ते झाडांच्या वाढीसाठी कामाला येतं. अशातून देवराई, वनराई फोफावतात, वाढतात, पर्यावरणाला आल्हाददायकपणा, थंडपणा प्रदान करतात, सूर्याच्या उष्णतेपासून रक्षण करतात. पाणी जमिनीत मुरलं तर वर्षभर झरे, कुंड, ओहोळ ह्याच्यातून पाणी बाहेर येतं आणि ते सजीवांची तहान भागवतं. मग ते गिरिजन, वनवासी, आदिवासी जन असतील किंवा जंगलातले पशुपक्षी प्राणी असतील, या सगळ्यांची तहान वॉटर अर्थात जंगलातील पाण्याने भागते. म्हणून पर्यावरण जपायचं तर वनराई जपा. पर्यावरण जपायचं तर हे सगळं काम आपल्याला करावं लागेल जे आपल्या वाढीसाठी आवश्यक आहे, आपल्या जगण्यासाठी आवश्यक आहे आणि पशुपक्षी प्राण्यांसाठी आवश्यक आहे. तेव्हा हे लक्षात घ्या. 6 एफ आणि 1 डब्ल्यू हे पर्यावरण देतं आहे. जंगल, जमीन आणि वन देतं आहे. आपल्याला त्यांच्याप्रती कृतज्ञ राहून त्यांच्यासाठी सदैव काम करायचं आहे. एवढं लक्षात ठेवा. एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो. आणि पर्यावरण दिनाला मी वेगळा व्हिडिओ तयार केला नाही. मी बाकी सगळ्यांचं ऐकत होतो. ते ऐकून झाल्यानंतर आत्ता मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तुमचं या व्हिडिओबद्दल काय मत आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका. माझ्यासोबत जोडलेले राहा. माझे रील लाईक शेअर करा. मला फॉलो करा. माझे व्हिडिओ पाहत जा. लाईक शेअर करा. माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रजन, आप्तजन, स्नेहीजन सगळ्यांना माझ्या रीलबद्दल, व्हिडिओबद्दल सांगा. सबस्क्राईब करायला आणि फॉलो करायला सांगायला विसरू नका. एवढीच माझी तुम्हाला प्रार्थना आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.